आमच्या सत्तेआधीच्या सरकारनं सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली। युती सरकारनं पार्टी फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले। पुरंदर सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावरून अजित पवारांचे गंभीर आरोप। अजित पवारांना 25 वर्षांनंतर आता या विषयाची आठवण झाली। माजी मंत्री एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, पार्टी फंडासाठी असा कुठला निर्णय झाल्याचं आठवत नसल्याचीही दिली माहिती। पनवेलमध्येही भाजप कार्यकर्ते पैसे वाटप असल्याचा आरोप। प्रभाग क्रमांक 17 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्याचा दावा। पैशांची पाकिटं, मतदारांची यादी पोलीस फ्लाइंग स्क्वॉडला दिली। राज्यातील 29 मनपा क्षेत्रातील प्रचार थांबला। गुरुवारी मतदान। राज्य निवडणूक आयोगाची मतदानाच्या तयारीसाठी लगबग। उद्धव राज ठाकरे मुंबादेवीच्या चरणी, सोबत संपूर्ण ठाकरे परिवार घेणार मुंबादेवीचं दर्शन। अजित पवारांनी गुन्हेगारांना तिकीट दिलं हे अतिशय चूक। मी माझी नाराजी त्यांच्याकडे व्यक्त केली। द एन्काउंटर विथ वृषाली कदम या विशेष शो मध्ये फडणवीसांचं मोठं वक्तव्य। वाढवणसोबतच विरारला विमानतळ करता येईल का यावर विचार सुरू। रीतसर अभ्यास झाल्यावर दोन्हीपैकी एका ठिकाणचा निर्णय घेणार। जय महाराष्ट्रला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। उद्धव ठाकरेंना मी शत्रू मानत नाही, पण ते माझ्या आईवडिलांबद्दल बोलले त्याचं वाईट वाटलं। जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत फडणवीसांनी व्यक्त केली भावना। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये महायुतीचा विजय होणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी जय महाराष्ट्रच्या मुलाखतीत व्यक्त केला विश्वास। म्हणाले 29 पैकी 27 महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसणार। पुण्यात भाजप उमेदवाराच्या पतीकडून डान्स बारमध्ये पैसे उधळले। रवींद्र धंगेकरांनी व्हिडिओ केला ट्विट। सरकारचा मोठा निर्णय। मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी विशेष गिफ्ट। राज्यभरात महिलांसाठी विशेष